आणि आता एक अत्यंत दुर्मिळ भौगोलिक वैशिष्ट्य. किन्ही राजा गावातील एका शेतातून पडणारं पावसाचं पाणी एका बाजूने अरबी समुद्राकडे तर दुसऱ्या बाजूने बंगालच्या उपसागराकडे वाहून जातं. कारण इथूनच जाते गोदावरी आणि तापी खोऱ्यांची जलविभाजक रेषा. ही भौगोलिक रचना किन्ही राजाचं महत्त्व पर्यटनापुरतंच मर्यादित न ठेवता पर्यावरण, जलसंवर्धन आणि भौगोलिक अभ्यासाच्या दृष्टीनंही अत्यंत महत्त्वाचं बनवते. वाशिम जिल्ह्याला लागलेला आकांक्षित हा ठपका पुसून काढण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज झालेले आहे आणि राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात करण्यासाठी अलीकडे वाशिम जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील किन्ही राजा हे गाव दत्तक घेतलेलं आहे. तसं किन्ही राजा या गावाचा इतिहास खूप मोठा आहे. मात्र काही दिवसापूर्वी मी एक माध्यमावर पोस्ट टाकली होती की जे काही जलविभाजक रेषा असते, वॉटर डिवाइड, म्हणजे त्या जागेवरून अ, काही नद्यांचं पाणी बंगालच्या उपसागराला मिळतं आणि काही नद्यांचं पाणी तिकडे अरबी समुद्रात जातं. तर वाशिम जिल्ह्यात असे अनेक पॉईंट आहेत. त्या भौगोलिक ठिकाणाची आम्हाला माहिती पाहिजे होती आणि त्या सदर पोस्टवर प्रतिक्रिया दिली घुगे सरांनी. निलेश घुगे सर किन्ही राजा गावचे सुपुत्र आहेत आणि प्रत्यक्षात त्यांच्याच शेतात हा पॉइंट आहे. जिथे मी उभा आहे तिथे कधी काळी एक उंच टेकडी होती आणि त्या या टेकडीवरचं माझ्या उजव्या हाताचं पाणी इकडे बंगालच्या उपसागरास मिळते आणि तिकडे अरबी समुद्राला मिळते. नेमकी काय याची भौगोलिक माहिती आहे ते आपण निलेश घुगे सरांकडून जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्ते. अ, कसं तुम्हाला माहित पडलं बरं हे पाणी वॉटर डिवाइड होते म्हणून इथून? सर एक म्हणजे 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पावसाळ्यात असंच म्हणजे या साईडनं जनावर चारत असताना असं लक्षात यायचं, की बाबा हं, आपण इथे उभा आहे. हं, इकडलं पाणी कुठे जाते आणि इकडलं पाणी कुठे जाते. हं. मग थोडा विचार केला तर असं लक्षात आलं, की हे पाणी जुना पाण्याचा जो नाला आहे त्या नाल्याला मिळून अडाण नदीमध्ये जाते आणि इथून खाली गेलेलं पाणी गावातल्या नाल्यावरनं चोरदच्या धरणाला मिळतं आणि पुढे ते पाणी काटेपूर्णा जे काटेपूर्णा महानचं मार्गे. धरण आहे त्या धरणामध्ये जाते. आणि या दोन्ही धरणाचा जर वॉटर फ्लो बघितला तर हे अडाण नदीचं जे पाणी आहे ते पश्चिम बंगालच्या महासागराला जाऊन मिळते. आणि इकडलं जे महानच्या धरणातलं पाणी आहे किंवा हा जो काटेपूर्ण भाग आहे, हा जो सगळा आहे पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळतो. आणि मग छान वाटलं की अरे आपण अशा ठिकाणी उभे आहे की आपला एक पावसाचा थेंब तिकडे जातो आणि एक इकडे जातो. आणि मग तुमची त्या दिवशी फेसबुकची पोस्ट येस. बघितली आणि मग मला वाटलं तुम्हाला सांगावं की हो माझ्या शेतात असं स्पॉट आहे की वॉटर डिवाइड लाईन जी म्हणतो ती आपल्या या शेतामधनं जाते. तर तेव्हा ही गोष्ट मला तुम्हाला परत नक्कीच रिपीट सर. झाली आणि सांगावीशी वाटली. भूगोलामध्ये आपण स्थान, विस्तार, सीमा असे अनेक घटक पाहतो नकाशावरती. मात्र जर अशा काही ऐतिहासिक ठिकाणाची, भौगोलिक ठिकाणाची जर माहिती पर्यटकांना मिळाली किंवा जिल्हावाशांना मिळाली, तर खरोखर तो एक माहितीचा एक संदेश लोकांना असू शकतो आणि बरीचशी माहिती त्यांना मिळू शकते. म्हणजे जलविभाजक रेषा काय असते? जमिनीच्या त्या उंच सखल भागामुळे पाणी डिव्हाईड होतं आणि ते पाणी विविध समुद्रांना जाऊन मिळतं. तसं वाशिम जिल्ह्यामध्ये 4 ते 5 पॉइंट आहेत. तर एक पॉइंट आम्हाला आज सापडला आहे निलेश घुगे सरांच्या त्यांच्या शेतामध्ये. म्हणजे उजव्या हाताचं पाणी तिकडे अ, अडाण नदीमार्गे पश्चिम बंगालच्या सागरात जाऊन मिळते, तर इकडे अरबी समुद्रामध्ये. तर ही माहिती विशेष आहे.